परिस्थितीमध्ये आपण आज महाराष्ट्राचे राजकारण करतोय, या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका। आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या खेळत असू आम्ही आवरात। आम्हाला काय हे लोक बाहेर ठेवत नाही। मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकते, मला माहिती आहे, मी बॅगच भरून ठेवलेली आहे। पण मी एक निर्धार केलाय की असंच आपलं सरकार जायला द्यायचं नाही। मी मेहनत करेन, जिद्द दाखवेन, दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन, पण परत एकदा ऑक्टोबरमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय। शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाहीये, हा गँगवॉर सुरू झालाय। गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत हे विषय जातात। तुम्ही ह्यांचं घाणेरडं राजकारण बघा, घाणेरडं राजकारण बघा। आता आमच्या सिंधुदुर्गाकडे छत्रपती शिवरायांचा पुतळा, दुर्दैवी घटना होती, त्याच्यावर कोणच काय बोलणार नाही। त्याच्या प्रत्येकाला आपल्याला दुःख झालं, प्रत्येक शिवप्रेमीला मनाला चटका लावून जाणारी ती घटना होती। एक कोण महाराष्ट्रामध्ये बोलू शकत नाही की त्याचं मी समर्थन करतो। आणि असा एक व्यक्ती महाराष्ट्र आणि जगाच्या पाठीवर एक जिवंत व्यक्ती नाही ज्याच्या मनामध्ये इच्छा होईल की महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने पडावा, पण त्याच्यावर घालेलं राजकारण करताय। 2-3 दिवसापासून रोज चाललेत तिथे फोटो काढायला। एक त्यांच्यातला नेता जेव्हा तो पुतळा आम्ही लोकांनी नेव्हीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा तो नेव्हीने आणि आमच्या सरकारने उभा केला, त्याला किमान 8 महिने झाले, एकदा पण या नेते मंडळींना वाटलं नाही तिथे जाऊन त्या पुतळ्याच्या बाजूनी फोटो काढणं आणि नतमस्तक होणं। एकालाही वाटलं नाही या महाविकास आघाडीच्या लोकांना। आता जात आहे तिथे शेमड्यासारखे उभं राहायला। पण मला प्रश्न विचारायचा हो त्याला, तुम्ही एवढे शिवप्रेमी आहात ना, तुम्हाला एवढे छत्रपती शिवराय महाराजांच्या एवढंच विचारांची फार चिंता वाटली आहे, ह्यांच्या मनाला फार दुःख वाटलंय, मग जेव्हा विशालगडवर काय अतिक्रमण जेव्हा झाली आणि त्या अतिक्रमणासंदर्भात आंदोलन झालं आणि आज विशालगडच्या आजूबाजूला तुम्हाला ज्या पद्धतीने या जिहादांनी अतिक्रमण करून ठेवलंय त्याबद्दल या एक तरी महाविकास आघाडीचा नेता बोलताना तुम्हाला दिसलं का? तेव्हा थोबाड उघडताना दिसलं का? तेव्हा तिथे जाऊन त्याला एकाला बोलायसारखं वाटलं का? का विशालगड माझ्या महाराजांचा इतिहासात ज्वलंत इतिहासाचा पुरावा आहे, त्या विशालगडवर आम्ही कुठलाही अतिक्रमण सहन करणार नाही असं बोलण्याची एकाने तरी हिंमत दाखवली होती का? फक्त घाणेरडं राजकारण करायचं हा एक कलमी कार्यक्रम हे लोकांचा आहे, बाकी काहीच नाही। आता जसं गोपीचंदजींनी सांगितलं, या लाडली बहिणाच्या नाव लाडली बहीण जी आपण योजना काढली आहे, मुख्यमंत्री लाडली बहीण, मिरच्या लागल्यात, मिरच्या हे लोकांना माहिती आहे। त्या लाडली बहीण योजना आमच्या राज्यातल्या माता भगिनीने आता निश्चय केलाय की ज्या आमच्या सरकारने, ज्या आमच्या भावाने आमच्या सारख्या असंख्य लाडली बहिणीची काळजी घेतली, आम्हाला आर्थिक सक्षम केलं, त्याच लाडक्या भावांचं सरकार आम्हाला परत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।